सगळ्यात सुरुवातीला तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। या वर्षीची होळी काही वेगळीच होती, कशी ती पुढे शेअर करतेस। त्या अगोदर इकडे पुरणपोळीचा घाट घातला, म्हणतात ना होळी रे होळी पुरणाची पोळी, त्याशिवाय ती अपूर्णच आहे नाही का। मग इकडे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त नाश्ता केला। पुरण शिजलंय की नाही बघत होते मी, तोपर्यंत मावशी पण आल्या, त्यांनी फरशी वगैरे क्लीन करून घेतली। आणि इकडे शांभवी बघा आईच्या मांडीवर किती छान झोपली आहे। इकडे पुरण पण मस्त शिजलंय, तर येळवण्याची आमटी वगैरे करायची, त्यासाठी मी पेज बाजूला काढला। आता इथं पुरणाला चटका देते, तोपर्यंत आई आणि पप्पा दोघांनाही जेवायला वाढलं, कारण दोघांनाही गोळ्या औषध असतात। कटाची आमटी फोडणी घातली आणि पुरणाच्या पोळ्या करायला घेतल्या, कारण का असंही सायंकाळी होळीला आपण नैवेद्य दाखवतो। आता जेव्हा केव्हा मी पुरणाच्या पोळ्या बनवते ना, तर त्यावेळी मला लांबजण्याच्या माझ्या सासूआईंची आठवण येते, कारण का त्या अतिउत्तम अशा पोळ्या बनवतात आणि माझी पोळी जेव्हा फुगायला लागते तेव्हा मला खूप आनंद होतो। तुमच्यापैकी कोण कोण जण आहे असं मला नक्की सांगा। आता बघा पुरणपोळी म्हणलं की तळण हे आलंच, त्यामुळे भजी पापड कुरवडी ह्या सगळ्या गोष्टी तळून घेणं तर आलं। तर दादा घरी असला की आमची अशी मज्जा सुरू असते। आणि त्यानंतर मस्तपैकी मी चहा बनवला, आईने मी चहा घेतला, पप्पा आराम करत होते, ते म्हटले मला चहा नको, मी डिरेक्टली जेवण करतो रात्री। आता एवढ्या दूरच्या प्रवासाने थकवा येणं साहजिक आहे, ते आराम करतात। मग तोपर्यंत मी इकडे ताट वगैरे पूजेचं तयार केलं आणि आम्ही आलोत आमच्या सोसायटीची, इथं कॉमन पूजा होती तर तिथे। आता या वर्षीची होळी वेगळी यासाठी म्हणते, कारण आतापर्यंत आम्ही इंडिव्हिज्युअली आमचं पूजा करायचो, परंतु यावर्षी सोसायटीत राहायला आलेलो आहोत, म्हणजे अपार्टमेंटमध्ये म्हटलं की सोसायटीची एकत्र पूजा ह्या गोष्टी आल्याच आणि पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स घेतो आहोत आणि खूप छान वाटतंय। खरं तर एकत्र पूजा करण्याची मजाच काही और आहे। मुलांचं तर विचारूच नका, होळी प्रज्वलित केल्याबरोबर इकडे यांचं वाद्यवृंद सुरू झालेलं आहे आणि इकडे मग नंतर पूजा झाल्यास आम्ही सगळ्या जणींनी गप्पा मारल्या, घरी आलोत, मग जेवण एकत्र केलं, असा संपवला दिवस।